निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण विठ्ठला विठ्ठला एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या निगडोल क्षेत्रामध्ये संपन्न होत असलेला 25व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा तदनिमित्तानं होत असलेली आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे। तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे। या समस्त परिसराची असलेली आध्यात्मिक वाटचाल ज्यांच्या परमाशा आशीर्वादानं कृपेनं संपन्न होत आहे अत्यंत मूर्तिमंत संत वैराग्याचे महामेरू म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो जीवनेश्वर काळूबाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे त्यांच्या पुढच्या गादीचे असलेले आश्रय उत्तराधिकारी हरिभक्तिपरायण वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी बबन महाराज यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय वसंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आपला हा 25व्या वर्षातला उत्सव आहे। अर्थात हे आपलं उत्सवाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या संपर्कातून माझ्याकडे सोपवण्यात आली आहे। तदनिमित्तानं सेवेकरिता उपस्थित आहे। विठ्ठला विठ्ठला
निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, ओळखीचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाची आचारसंहिता व्यक्त केलेली आहे. माणसाचं आचरण चांगलं असावं याकरता तुकाराम महाराजांनी एक नियमावली आपल्याला या अभंगातून घालून दिलेली आहे. माणसाचं जीवन चांगलं असावं, माणसानं आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं व्यतीत करावं, माणसानं आपलं आयुष्य चांगलं जगावं याकरता तुकाराम महाराजांनी या अभंगातून एक नियमावली प्रकट केलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर माणसानं कमीत कमी माणसासारखं तरी जगावं ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एक नियमावली या अभंगातून दिलेली आहे. होतं आहे असं की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सगळीच माणसं माणसासारखीच जगतील असं काही सांगता येत नाही. माणूस म्हणून जन्माला आला खरा, पण तो माणसासारखा पण तर जगला पाहिजे की नाही. एक 2-3 स्तर जर आयुष्याचे सांगायचे झाले आणि त्याच्यामध्ये चांगलं बरं आणि उत्तम किंवा वाईट बरं आणि उत्तम असं जर आपल्याला प्रकार करायचे ठरले तर तुम्ही कुठल्या आयुष्याला काय म्हणाल हे मला सांगा. म्हणजे बरं आयुष्य कुठलं, वाईट आयुष्य कुठलं आणि उत्तम आयुष्य कोणतं हे तुम्ही मला सांगा. मी आयुष्याचे प्रकार तुम्हाला सांगतो. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जन्माला आला, नको नको ते सगळं वागला, नको नको तशी सगळी कर्म केली, नको नको ते सगळे वाईट कर्म दुराचरण केलं, नको नको ती सगळी व्यसनं केली आणि राक्षसासारखा मेला. हे जीवन कसं आहे मला सांगा. थोडं थोडं बोलत चला. वाईट आहे हे जीवन. कसं? अत्यंत वाईट आहे. नको नको ती सगळे कर्म केले आणि राक्षसासारखा मेला. वाईट आहे. माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखा वागला आणि माणूस म्हणून मेला. आता कसं आहे? बरं आहे. पण माणूस म्हणून जन्माला आला, साधू महात्म्यासारखा वागला आणि देव माणूस बनून मेला. आता कसं आहे सांगा. उत्तम आहे. हे जीवन कसं आहे? उत्तम आहे. मला सांगा या तिघांपैकी तुम्हाला कुठलं जीवन जगायला आवडेल? धाडस तर करा बोलण्याचं. कुठलं? तिसरं जीवन. बरोबर, तिसरं जीवन जगायला आवडेल. पण नाही आपल्याला साधू महात्म्यासारखं जगता आलं आणि नाही आपल्याला देव माणूस बनता आलं. कमीत कमी बरं तरी जगलं आलं पाहिजे की नाही. म्हणजे माणसानं कमीत कमी माणसासारखं तरी जगलं पाहिजे हीच संतांची अपेक्षा आहे. माणूस म्हणून जन्माला आला म्हटल्यानंतर त्यानं माणसासारखं तरी जगावं या अपेक्षेनं तुकाराम महाराजांनी मनुष्य जीवनाच्या आचारसंहितेकरिता असणारी नियमावली या अभंगातून घालून दिलेली आहे. आचारसंहिता म्हणजे काय? तो शब्द फार चांगला आहे. दुर्दैवानं निवडणुकीच्या 10 दिवस आधीच आपल्याला ऐकायची सवय लागलेली आहे, तो भाग वेगळा. नाहीतर हा अत्यंत चांगला आचारसंहिता शब्द आहे बरं का. संहिता म्हणजे काय? एक शिस्तबद्ध केलेली नियमावली, त्याला संहिता असं म्हणतात. ती आचाराची असेल तर त्याला आपण आचारसंहिता म्हणतो. म्हणजे आपल्या जीवनाला निगडीत असलेली, आपल्या जीवनाच्या सार्थकतेकरिता असलेली, आवश्यक असलेली जी एक चांगली आचारसंहिता आहे ती तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केली. विठ्ठला विठ्ठला. टाळी वाजवा, बोला. जीवनाला आपण प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इतर सगळ्या पशुपक्ष्यांपेक्षा वेगळं टाकणारं जर काही तत्व असेल तर ते फक्त आपलं आचरण आहे. मनुष्याच्या ठिकाणी जे आचार पालन असतं ते आचरणच एक चांगली गोष्ट अशी आहे की जी माणसाला इतर सगळ्या योनींपेक्षा वेगळी टाकते. म्हणून माणसाचं चांगलं आचरण असलं पाहिजे. शास्त्रकारांनी त्याच्या संबंधानं चिंतन करत असताना आचारो परम धर्म असं चिंतन केलं आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट काय असेल तर ते त्याचं आचरण आहे. आचारो परम धर्म सगळ्यात उत्तम काय असेल तर ते आचरण आहे. आणि म्हणून आचरण चांगलं असलं पाहिजे. बरं, ते चांगलंच का असावं? चांगलं आचरण असेल तर आपल्याला काय मिळणार आहे त्यातून? त्याच्या पुढं त्यांनी सांगितलंय आचारेत लभते प्रतिष्ठा. म्हणजे आचारानं काय मिळते? प्रतिष्ठा मिळते. चांगलं आचरण असेल की समाजात प्रतिष्ठा मिळते. हे आपण पाहतो की नाही. ज्याचं आचरण चांगलं त्याला समाजात प्रतिष्ठा आहे. आचरण चुकल्यानंतर प्रतिष्ठा मिळते का मला सांगा? मिळत नाही. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला समाजात प्रतिष्ठा मिळते, त्याला इहलोकात प्रतिष्ठा मिळते. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला या लोकात प्रतिष्ठा मिळते. आणि जशी त्याला या लोकात प्रतिष्ठा मिळते तशी त्याला परलोकात सुद्धा प्रतिष्ठा मिळते. आचरण चांगलं असेल तर. चांगलं आचरण असेल तर या लोकातही प्रतिष्ठा मिळाली आणि चांगलं आचरण असेल तर परलोकातही प्रतिष्ठा मिळाली. पण आत्तापर्यंत चांगलं असलेलं आचरण जर चुकलं, आत्तापर्यंत चांगलं असलेलं आचरण जर चुकलं तर मग आचरण चुकल्यानंतर इहलोकातली प्रतिष्ठा संपली.
इहलोकातली संपली. पण मी म्हटलं होतं ना की इथली पण मिळते आणि तिथली पण मिळते. मग आचरण चुकलं की इथली पण प्रतिष्ठा संपली आणि परलोकातली सुद्धा संपली. इथली पण गेली आणि तिथली गेली. कुठलीच तुमची प्रतिष्ठा टिकणार नाही जर आचरण चुकलं तर. तुकाराम महाराज थोडंसं अजून पुढे जाऊन असं म्हणतात की कदाचित असा विचार करा की मृत्यू लोकामध्ये आता आपण सध्या राहत आहोत आणि सध्याचं चालू असलेलं युग हे कलियुग आहे. आणि कलियुगाचा विचार जर केला तर इथं तुमचं आचरण जरी चुकलं, बारीक आहे का, तुमचं आचरण जरी चुकलं, आचरण चुकल्यानंतर प्रतिष्ठा गेली हे मान्य आहे. आचरण चुकल्यानंतर प्रतिष्ठा संपणार आहे. पण तुकोबाराय म्हणतात, मी असं म्हणतो कदाचित या कलियुगात आपल्याला असं चिंतन करता येईल की इथं जर तुमचं आचरण जरी चुकलेलं असलं पण तुमच्याकडे जर सत्ता किंवा तुमच्याकडे संपत्ती असेल तर आचरण चुकल्यानंतर पण लोक तुम्हाला प्रतिष्ठा द्यायला तयार आहेत. तुमचं म्हणणं काय मला सांगा. तुमचं आचरण चुकलं आहे, आचरण अजिबात चांगलं नाही आहे, पण तुमच्याकडे संपत्ती आहे ना, मग लोक तुम्हाला प्रतिष्ठा द्यायला तयार आहेत. संपत्ती पाहिल्यानंतर आणि सत्ता पाहिल्यानंतर आचरण किती का घाणेरडं असे ना पण तरी लोक तुम्हाला दादा म्हणायला तयार आहेत की नाही. म्हणायला तयार आहेत, शेठ म्हणायला तयार आहेत, दादा म्हणायला तयार आहेत, राजे म्हणायला तयार आहेत. अमुक जे जे काही प्रतिष्ठेचे शब्द असतील ते सगळीकडे लावून घ्या. म्हणजे जर तुमच्याकडे सत्ता असेल आणि जर तुमच्याकडे संपत्ती असेल तर सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी तुमचं आचरण जरी चुकलेलं असलं तरी लोक तुम्हाला प्रतिष्ठा द्यायला तयार आहेत. पण इहलोकात हे तुम्ही ध्यानात घ्या, या लोकात. पण इथलं जसा नियम आहे तसा नियम अजिबात नाही. तसला नियम परलोकात अजिबात नाही. म्हणजे इहलोकात कदाचित कलियुगातली लोक तुमच्या सत्ता संपत्तीकडे बघून आचरण चुकलेलं असलं तरी तुम्हाला प्रतिष्ठा देतील. पण परलोकात हा नियम चालत नाही. परलोकात गेल्यानंतर मात्र तुमची प्रतिष्ठा संपणार, हे 100% खरं आहे. किंबहुना तुकोबाराय असं म्हणतात की इथं जे तुम्हाला राजे पण मिरवत असताना दिसतात ना इथं, ते परलोकात गेल्यानंतर मात्र तुम्हाला रंक होताना दिसतील जर आचरण चुकलं तर. रंक होती राजे यमाची घरी, रंक होती राजे यमाची घरी, रंक होती राजे यमाची घरी.
यमाची घरी आचरणे बरी नव्हती म्हणून. जे इथे राजे दिसती ते यमाची घरी कोण होती? रंक होती. इथं जे राजे दिसतात ना ते यमाच्या घरी कोण होतील? रंक होतील. कधी? तुकोबाराय म्हणतात आचरणे बरी नव्हती म्हणून. म्हणून शब्दाचा अर्थ म्हणून. आचरणे बरी नव्हती म्हणून. आचरण जर चुकलं तर मग मात्र इथलं राजे पण सुद्धा जाईल आणि तिथं गेल्यानंतर रंकपणा प्राप्त होईल. हे आचरणाचं महिमान आहे. म्हणून आपलं आचरण चांगलं असावं असं तुकोबारायचं मत आहे. मनुष्याचं आचरण चांगलं असावं म्हणजे माणसानं किमान माणसासारखं तरी वागता यावं. याच्याकरताच तुकाराम महाराज आज या ठिकाणी प्रवृत्त झालेत आणि एक आचरणाची मोठी यादी तुकोबारायांनी घालून दिलेली आहे. चांगलं असलेलं आचरण कधी वाया जात नाही. मनुष्यानं केलेलं चांगलं आचरण वाया जात नाही. केलेलं चांगलं आचरण नक्की तुम्हाला चांगलं फळ देतं हे तुम्ही ध्यानात घ्या. केलेलं चांगलं आचरण फळ देतं. एखाद्याशी जर चांगलं वागलो वाया जाणार आहे का? मला सांगावं. चांगलं वागलेलं वाया जातं का? हो नाही बोलत चला जरा माना तरी हलवा अशा काहीतरी बोलत. चांगलं आचरण कधी वाया जातं का? जात नाही. माना हलवलेला पण वाया नाही जाणार. तुम्ही काळजीच करू नका. वाया जात नाही कधीच. तुम्ही फक्त बोलत चला. चांगलं आचरण वाया जात नाही कधीच. एखाद्याशी 2 शब्द गोड बोललो कधी वाया जाणार आहे का? कधीच वाया जात नाही. वाया जात नाही. एखाद्याला आपण काहीतरी सहकार्य केलं मदत केली वाया जाणार आहे का? जात नाही. अजिबात नाही. एखाद्याला सहकार्य केलेलं वाया जात नाही. एखाद्याशी चांगलं बोललो वाया जात नाही. एखाद्याच्या अंतःकरणाचं समाधान केलं वाया जात नाही. आपलं असलेलं ज्ञान एखाद्याला दिलं वाया जात नाही. अजून पुढचं शेवटचं बोलतो. एखाद्याशी जर तुमचं वैर असेल, तुमचं जर एखाद्याशी वैर असेल तर ते वैर विसरायचं आणि त्याच्याशी मैत्री करायची कधीच वाया जात नाही. तुम्ही ध्यानात घ्या. कधी वाया जात नाही. या गोष्टी कधी वाया जात नाही. वैर विसरणं ही पण फार मोठी गोष्ट आहे आणि ते कधीच वाया जात नाही. हे सगळं चांगल्या आचरणात येतं. केलेलं चांगलं आचरण कधीच वाया जात नसतं. ते नक्की तुम्हाला चांगलं फळ देतं. मी पुढचं फार महत्त्वाचं बोलतोय. ते नक्की तुम्हाला चांगलं फळ देतं. फक्त दिलेलं फळ किंवा मिळालेलं फळ हे चांगल्या आचरणाचं आहे हे कळण्याची आपली बुद्धी झाली पाहिजे. बस. आपल्याला मिळालेलं फळ हे आपल्या चांगल्या आचरणाचं फळ आहे हे आपल्याला कळलं पण तर पाहिजे. एवढ्या दिवसापासून आपण जे सत्य आचरण करत होतो, आपण जे शुद्ध आचरण करत होतो हे त्याचंच फळ आहे हे कळण्याची पण आपली बुद्धी झाली पाहिजे. तरच आपल्याला चांगल्या आचरणाचं फळ मिळालंय याची आपल्याला संगती लावता येते. अन्यथा ते जुळत नाही. मी एक दृष्टांत सांगत असतो नेहमी. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. एक आजोबा आणि एक नातू नदीच्या किनारी राहायचे. नदीच्या किनारी राहायचे. त्यांचं एकटं एक घर नदीच्या किनारी. दोघं पण राहायचे. नातू लहान होता. आजोबांना नातवाला शिकवलं. शिकून मोठा झाला. आजोबाचं वय झालं. आजोबाचा नियम होता रोज ज्ञानेश्वरी वाचण्याचा. सकाळी उठला, आंघोळ करणार, काय त्याचं शौच वगैरे सगळं केलं, आंघोळ वगैरे केली, स्नान संध्या वगैरे झाली की त्याच्यानंतर देवपूजा करायची. देवपूजा वगैरे झाली की तो ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचली की मग त्याचं काय पुढचं असेल तर तो सगळा दैनंदिन क्रम त्याचा चालायचा. अनेक वर्षांच्या पर्यंत ज्ञानेश्वरी वाचण्याचा नेम त्यानं अखंडपणे सुरू ठेवला. कधीच ज्ञानेश्वरीत खंड पडला नाही. नंतर कालांतराने झालं असं की आजोबांचं वय भरपूर झालं आणि वय झाल्या कारणानं आजोबांची नजर कमी झाली. नजर कमी झाल्यामुळे आता आजोबांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. अक्षरच दिसत नाही तर वाचणार कसं? आता आजोबांना चिंता पडली की आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचनाची जी परंपरा होती ती बहुतेक आता खंडित होईल, कारण आता आपल्याला वाचता येत नाही. मग विचार केला की बाबा ही खंडित होता कामा नये, पुढं ती कुणीतरी चालू ठेवली पाहिजे. मग काय करायचं? मग त्या नातवाला जवळ बोलवलं. नातू एव्हाना मोठा झाला होता, शाळा वगैरे शिकून मोठा झाला होता. आजोबांना नातवाला बोलवलं आणि विचारलं, तुला वाचता येतं का? तुला वाचता येतं? बरीच वर्ष तुला मी शिकवलं तर तुला वाचता येतं का? आजोबा म्हटला हो. नातू म्हटला हो वाचता येतं म्हटले मला. आजोबांना पुढचा प्रश्न केला, मराठी वाचता येतं का म्हटले. हे फार अवघड झालंय बघा. म्हटलं वाचता येतं पण मराठी वाचता येतं का? हो म्हटले आजोबा मराठी पण वाचता येतं. मग आजोबांनी त्याच्या हातात ज्ञानेश्वरी दिली. सांगितलं बाबा याच्या 1-2 ओळी मला वाचून दाखव. त्यानं वाचून दाखवलं. तो व्यवस्थित वाचतोय. आजोबाला कळलं. आजोबांना सांगितलं बघ ही ज्ञानेश्वरी आहे. अमुक अमुक मग ज्ञानेश्वरीचा परिचय करून दिला आणि सांगितलं की बाबा ही ज्ञानेश्वरी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला या समस्त जगाचा प्रसाद म्हणून ही ज्ञानेश्वरी आहे. श्रीमद भगवद्गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एक एक श्लोकाचं विवेचन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे वगैरे वगैरे त्याचा परिचय करून दिला आणि त्याला सांगितलं आजपर्यंत अनेक वर्ष मी ज्ञानेश्वरी रोज वाचण्याचा नियम सांभाळला आहे. आपल्या घराची ती परंपरा आहे. आता नजर कमी झाल्या कारणानं मला वाचता येत नाही, पण इथून पुढं तू ही ज्ञानेश्वरी वाचावी अशी माझी इच्छा आहे. बाकी माझ्याकरिता काही करू नको. नातू म्हटलं ठीक आहे.
आता आजोबांनी आपल्याला एवढे दिवस सांभाळलाय, आजोबांचा एक लहानसा हट्ट आहे, पूर्ण करायला काय हरकत आहे. तो म्हटला ठीक आहे आजोबा, तुम्ही सांगता ना म्हणून मी वाचतो. बरं, दुसऱ्या दिवशीपासून त्यानं सुरू केलं. तो रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्याला ज्या काही जमतील त्या 5-10 ओव्या, 10-15 ओव्या तो वाचायचा. त्यानं वाचता 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 एक महिना संपला. एका महिन्यात त्याचा एक अध्याय संपला. एक अध्याय संपला, त्याला कळलं आपण महिनाभर वाचतो पण आपल्याला काहीच कळलं नाही. आपल्याला काहीच कळलं नाही हे त्याला कळलं. ही पण फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला काहीच नाही कळत हे पण कळावं लागतं. नाहीतर बरीचशी मंडळी अशी आहेत की आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. ही फारच अवघड माणसं. आता त्याला कळलं, आपल्याला काहीच कळलेलं नाही. म्हणून तो आजोबांच्या पुढ्यात गेला. आजोबांना म्हणायला लागला, आजोबा तुम्ही सांगितलं म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, पण काय सांगू महिनाभर वाचतो काही कळलं नाही, सगळं डोक्यावरून गेलं म्हणे. मग आता काय करायचं. आजोबा म्हटलं काय नाही नाही हे फार अवघड आहे. मला असं वाटतं की बाबा तुम्ही दुसरा कुणाला तरी सांगा किंवा प्रयत्न करून तुम्हीच वाचा, मला काही जमणार नाही. आजोबा म्हटले असं करू नको, अजून थोडंसं वाच ना म्हटले. हळूहळू कळेल म्हणे. लगेच एका महिन्यात कसं काय कळेल म्हणे. नाही जमणार, अजून थोडं वाच. त्याने अजून 2 महिने वाचले. अजून 2 अध्याय संपले. 3 महिन्यानंतर परत गेला. परत आजोबांना म्हणायला लागला, आजोबा काहीच कळलं नाही, इथून पुढं काही वाचायची इच्छा नाही, थांबतो. म्हटलं नाही नाही अजून थोडीशी वाच, अजून थोडी वाच. त्यांना अजून 4-5 महिने वाचले. एक 7-8 महिने झाले. 7-8 अध्याय त्याचे पूर्ण झाले. परत आजोबांकडे गेला आणि आजोबांना म्हणाला, आजोबा 7-8 महिने झाले तुम्ही सांगता म्हणून हट्टानं ज्ञानेश्वरी वाचायला लागलो खरा, पण अजून काहीच कळत नाही. एवढा वेळ झाला वाचून पण कळत नसेल तर काय उपयोग आहे, म्हणून मी आता वाचत नाही. आजोबा म्हटले नाही नाही असं नाही, अजून थोडं वाच, अजून थोडं वाच, अजून थोडं वाच. आता 8-10 महिने झाली वाचतोय तरी पण कळत नाही. म्हटल्यानंतर काय करावं. आता जरा चिडला ना आजोबांना म्हणायला, आजोबा 8 महिने झाले वाचतोय, तुम्ही उगाच हट्ट करायला लागले. तुमचा हट्ट निरर्थक आहे, नुसतंच काय वाच 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 वाच. अरे काही कळलं तर वाचायला मजा आहे ना, काहीच कळत नाही तर नुसतं कशाला वाचू. बरं तुमच्या हट्टानं मी वाचली, पण 8 महिने वाचले, सामान्य नाही 8 महिन्यापासून वाचतोय. अरे 8 महिन्याची वेळ, 8 महिन्याची माझी वेळ मी तुम्ही सांगितलेल्या या हट्टाला दिलेली आहे. 8 महिन्याची वेळ मी दिली आहे. एवढी वेळ जर दुसऱ्या कुठेतरी दिली असती तर कामा पडली असती म्हणे माझ्या. एवढी सगळी 8 महिन्याची वेळ वाया गेली ना. वाया गेली म्हटल्यानंतर आजोबांनी थांबवलं. म्हटले थांब जरा थांब, तुला ज्ञानेश्वरी कळली नाही हे खरं आहे, तुला ज्ञानेश्वरी कळली नाही हे खरं आहे, पण ज्ञानेश्वरीला दिलेला वेळ वाया गेला हे मात्र खरं नाही म्हटले. हे मात्र खरं नाही. अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात गेलो, ज्ञानेश्वरीच्या दारात गेलो म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात गेलो, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मोकळ्या हातानं पाठवलंय असं कधीच होणार नाही म्हटले. या ज्ञानेश्वरीनं तुला नक्की काहीतरी दिलं असेल, फक्त दिलेलं ज्ञानेश्वरीनं दिलंय हे कळण्याची तुझी अजून बुद्धी झाली नसेल म्हटले. कळण्याची अजून बुद्धी झाली नसेल. तो म्हटला, आजोबा आधीच ज्ञानेश्वरी कळली नाही आणि त्यात हल्ली जे तुम्ही सांगता त्यातलं पण काही फारसं कळलं नाही म्हटले. काय जरा मोकळं करून सांगा. आजोबा म्हटले थांब, प्रात्यक्षिक दाखवतो म्हणे. प्रात्यक्षिक दाखवतो. काय केलं. आजोबा आत गेले, आपल्या स्वयंपाकघरात गेले. त्यांची एक चूल होती, चूल पेटवायला काही लाकडं आणि काही कोळसा त्यांनी जमा करून ठेवला होता. त्या कोळसाला ठेवण्याकरता एक जाळी होती त्यांच्याकडं, एक जाळी होती अशी, त्यात कोळसा ठेवायचे. त्यानं काय केलं, आजोबांनी सगळा कोळसा बाजूला केला, ती जाळी मोकळी केली, रिकामी केली. जाळी बाहेर आली, जाळी नातवाच्या हातात दिली आणि नातवाला सांगितले ही जाळी घे आणि बाजूला जी नदी वाहतीये ना त्या नदीतून पाणी घेऊन ये म्हटले. ऐकताय ना तुम्ही. पाणी घेऊन ये. कशात. जाळीत. आधीच ह्याला ज्ञानेश्वरी कळली नव्हती, त्यात ह्याला काय सांगितलं होतं तेही कळलं नव्हतं, आणि त्यात आता आजोबा काय सांगायला लागले, पाणी घेऊन ये, ते कशात. जाळीत. हा अजून चिडला. आजोबा काय म्हटले तुम्ही हट्ट करायला लागले. जाळीत कुठं पाणी येतं का, जाळीत पाणी येणार नाही. अरे तू प्रयत्न तर कर म्हटले, प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही म्हटले येणारच नाही. अरे माझा हट्ट म्हणून तरी प्रयत्न कर. बरं ठीक आहे. आजोबांच्या सांगण्यावरून जाळी घेतली, नदीत गेला, नदीच्या पाण्यात बुडवली. ती बुडवून अशी वर काढली आणि पळत पळत आला. किती पण पळत आला तरी पण 2-4 पावलात ते पाणी सगळं वाहून गेलं, सांडून गेलं. आजोबांच्या पर्यंत येईपर्यंत जाळी मोकळी. आजोबांना म्हणायला, आजोबा बघा तुम्ही सांगितलं म्हणून गेलो, पण जाळीत पाणी येणार नाही. म्हटलं अजून एकदा प्रयत्न कर. म्हटलं गेला, परत एकदा गेला, परत नदीच्या पाण्यात जाळी बुडवली, पुन्हा बाहेर आला, परत पळत येण्याचा प्रयत्न केला. 2-4 पावलात परत ते पाणी वाहून गेलं. आजोबांना म्हणायला लागला, आजोबा बघा पाणी आलेलं नाही. आजोबा म्हटले अजून तुम्ही अजून एकदा म्हणा ना.
बाकीचं मी बोलतो सगळं मागचं पुढचं. तर म्हटलं अजून एकदा गेला, नदीच्या पाण्यात जाळी बुडवली, परत बाहेर आला, पळत आला. आजोबांना म्हणायला लागला, आजोबा अहो कशाला हट्ट करता, बघा पाणी नाही आलं. आजोबा म्हटले खरं आहे पाणी नाही आलं, पण मला असं वाटतं तुझा वेग कमी पडतो म्हटले, तुझा वेग कमी पडतो, जरा वेगानं ये म्हटले, अजून एकदा जाऊन ये म्हटले. असं करता करता त्याने 20-25 फेऱ्या मारल्या. आता त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आजोबांना सांगितलं, आजोबा हे कधीपासून तुमचं पाहतोय, हा असला हट्ट आता इथून पुढे मी तुमचा पूर्ण करू शकत नाही. अहो ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांभाळलं, वाढवलं, मला शिक्षण दिलं, तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, म्हणून मी तुमचा हट्ट पूर्ण करा, पण काही हट्ट करता म्हटलं, काही हट्ट करता. आता तर मला न राहून असं वाटायला लागलं बहुतेक तुमचं वय झालंय, बहुतेक तुमचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे मी हे करणार नाही. काय फायदा झाला सांगा ना, तुमच्या हट्टानं 20-25 फेऱ्या मी त्या नदीत मारल्या, एवढ्या वेळ जा ये केली, पळपळ केली, उगाच मेहनत केली, उगाच दमलो, उगाच थकलो. हो एवढाच वेळ दुसरा कुठंतरी दिला असता तर काहीतरी फायदा झाला असता. मारलेल्या सगळ्या 20-25 फेऱ्या तुमच्यामुळे वाया गेल्या म्हटले. आत्ता आजोबांना थांबवलं. माझं तात्पर्य इथं आहे म्हणे. काय तात्पर्य आहे, अरे भले तुझ्या 20-25 फेऱ्या वाया गेल्या असं तुला वाटतं, पण त्या वाया गेल्या नाही, त्या फेऱ्यांनी तुला काहीतरी दिलंय. हो काय दिलंय, जाळीत तर पाणी आलंच नाही ना म्हणे. आजोबा म्हटले जाळीत पाणी आलं नाही हे खरं आहे, जाळीत पाणी आलं नाही हे खरं आहे, पण तरी पण तुला काहीतरी फळ मिळालंय, फक्त मिळालेलं फळ पाहण्याची तुझी बुद्धी नाही म्हटले. अहो ठीक आहे, बुद्धी नाही, ते काय मिळालंय ते तरी सांगा म्हटलं पटकन, काय मिळालंय मला. आजोबांनी सांगितलं, बारीक आहे का, आजोबांनी सांगितलं की तुला या जाळीत पाणी घेऊन येणं हे जरी फळ मिळालेलं नसलं, जाळीत पाणी येणं हे फळ मिळालेलं नाही, पण तुला काहीतरी फळ मिळालंय. काय फळ मिळालंय, पहिल्या फेरीला जेव्हा तुझ्या हातात जाळी दिली होती तेव्हा ती जाळी कशी होती हे आठव, आणि आता 20 फेऱ्या नदीच्या पाण्यात बुडवून आणल्यानंतर आत्ता ती जाळी कशी आहे ते बघ. कळतंय का आपल्याला? हां कळतंय. पहिल्या फेरीला जाळी कशी होती, काळी होती, कारण ती काय ठेवायला वापरली होती, कोळसा ठेवायला. आणि आता 20 फेऱ्यानंतर पाण्यात बुडवून जाळी कशी झाली आहे सांगा, स्वच्छ झाली आहे. याचा अर्थ काय, जाळीत पाणी येणं हे फळ जरी मिळालेलं नसलं तरी जाळी स्वच्छ होणं हे फळ मात्र नक्की मिळालेलं आहे, ते बघ म्हटलंय, ते बघ. याचा अर्थ काय आहे, अहो लहानसं का होईना तुम्हाला फळ मिळणारच आहे, फक्त मिळालेलं फळ माझ्या चांगल्या कर्माचं आहे हे पाहण्याची तुमची बुद्धी झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला वाया जाणार नाही, ते आपण त्याचं काही ना काहीतरी फळ मिळणार आहे याच्याकरता चांगलं आचरण स्वीकारलं पाहिजे, ते वाया जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुकोबार यांच्या गाथेमध्ये एक अभंग स्वतंत्र या करताय की केलेलं काय काय वाया जात नाही. एक यादी केली आहे तुकाराम महाराजांनी की कुठल्या कुठल्या गोष्टी वाया जात नाहीत, आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आपण केलेलं चांगलं आचरण कधीच वाया जात नाही, म्हणून ते केलं पाहिजे. नव जे वाया झाले संतांचे दर्शन, 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 नव जे वाया झाले संतांचे दर्शन,
संतांचे दर्शन. नवजे वाया झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन वाया जात नाही. त्याप्रमाणे शुद्ध आचरण न वजे वाया, ते सुद्धा कधीच वाया जात नाही. याकरिता मनुष्याचं आचरण हे शुद्ध आचरण असलं पाहिजे. माणसानं चांगलं वागलं पाहिजे. मनुष्य जर चांगला वागला तर त्याला नक्की काहीतरी फळ मिळत असतं. नाही आत्ता मिळालं उद्या मिळेल, नाही उद्या मिळालं पुढच्या आठवड्यात मिळेल, नाही पुढच्या आठवड्यात तर पुढच्या महिन्यात मिळेल, नाही पुढच्या महिन्यात तर पुढच्या वर्षी मिळेल, नाही पुढच्या वर्षी तर 10 वर्षांनंतर मिळेल, नाही या जन्मात, बस पुढच्या जन्मात का होईना पण मिळणार आहे. चांगलं फळ तुम्हाला मिळेल एवढं मात्र नक्की आहे. पण त्याकरता आचरण चांगलं असलं पाहिजे. विठ्ठला आचरणाकरिता तुकाराम महाराजांनी आग्रह धरलाय. तुकोबारायांनीच नाही, सगळ्याच संतांनी आपलं चांगलं आचरण असावं याच्याकरता आग्रह धरलाय. निरनिराळ्या संतांनी आपापल्या पद्धतीने याच्या संबंधानं मतं व्यक्त केलेली आहेत. आचार्य विदुरांनी आपले विदुरांचं एक विदुर नीती नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. आचार्य विदुरांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कधी कधी चांगलं वागलो तर आपल्याला कधी कधी फळ मिळेल. म्हणजे काय काय फळ मिळतं कधी वागल्यानंतर हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, दिवसे नैव तू तत्कुर्यात येन संध्या सुखम वसेत. त्यांचे शब्द असे आहेत, दिवसे नैव तू तत्कुर्यात येन संध्या सुखम वसेत. अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत. पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धः सुखम वसेत. यावत जन्मने तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. एक 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 पायरी त्यांनी पुढे चढवत नेलेली आहे. पहिलं ते असं म्हटले, दिवसे नैव तू तत्कुर्यात येन संध्या सुखम वसेत. म्हणजे दिवसभरात एवढं चांगलं वागलं पाहिजे की संध्याकाळ सुखात गेली पाहिजे. ऐका, दिवसे नैव तू तत्कुर्यात, दिवसभरात एवढं चांगलं वागायचं. येन संध्या सुखम वसेत, की जेणेकरून संध्याकाळ सुखात गेली पाहिजे. संध्याकाळ सुखात गेली पाहिजे म्हणजे काय? संध्याकाळी भोजन केल्यानंतर रात्री पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. पडल्या पडल्या झोप लागली की समजायचं आपण चांगलं वागलोय. कारण मला पूर्ण खात्री आहे पडल्या पडल्या कोणालाच झोप लागत नाही. पडल्या पडल्या कोणालाच झोपा लागत नाही. बसल्या बसल्या लागेल कीर्तनात, बसल्या बसल्या, पडल्या पडल्या नाही. पडल्या पडल्या कोणालाच झोप लागत नाही. पडल्या पडल्या आमचे विचार चालू असतात. बाबा आज काय घडलं, उद्या काय करणार आहे, उद्या कोणाला भेटायचं, उद्या कोण आपल्याकडे येणार आहे, आपल्याला कोणाकडे जायचं आहे, कोणाचं काय घेतलेलं आहे, कोणाला काय द्यायचं आहे, हे ज्या सगळ्या भानगडी असतात की नाही, याच्यामुळे दिवसभरात आपल्याला झोप लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? पडल्या पडल्या झोप लागत नाही. का? कारण आपल्या आचरणामध्ये बराच गोंधळ आहे. म्हणून विदुरांनी नीतिशास्त्रात असं सांगितलंय, माझ्याकडे लक्ष द्या. विदुरांनी नीतिशास्त्रात असं सांगितलंय, दिवसे नैव तू तत्कुर्यात, दिवसभरात एवढं चांगलं वागायचं की येन संध्या सुखम वसेत, संध्याकाळ सुखात गेली पाहिजे. एक पुढं ते म्हटले, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत. हे साधका करता सांगणे बरं का. जो साधक आहे, जो विद्यार्थी आहे, जो विद्यार्जन करणारा आहे, त्याच्याकरता ते असं म्हणतात, अष्टमासेन तत्कुर्यात. म्हणजे 8 महिने एवढी मेहनत करायची की वर्षा काळे सुखम वसेत. येन वर्षा सुखम वसेत म्हणजे वर्षा काळाचे म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने सुखात गेले पाहिजेत. अर्थात ते पावसाळ्याचे 4 महिने सांगत होते ते तेव्हाचे होते, आताचे नाहीत. आताचे बहुतेक 6 महिने झालेत. त्याच्यामुळे ते पण बिघडलंय आता. तो म्हणायला लागला, माणसंच जर चांगली वागत नाही आपण का नीट वागा. त्यामुळे त्यांनाही नीट वागणं सोडून दिलंय. आता 6 महिने पाऊस पडतो आपल्याकडं. परंतु त्याचं विदुरांचं असं म्हणणं होतं, ते म्हटले अष्टमासेन तत्कुर्यात, 8 महिने एवढी चांगली मेहनत करायची, एवढं चांगलं वागायचं की येन वर्षः सुखम वसेत. म्हणजे वर्षा ऋतूचे जे 4 महिने ते 4 महिने आपले सुखात गेले पाहिजेत. हे साधका करता सांगणं आहे. आमचे गुरुदेव आम्हाला असं सांगायचे, ते असं म्हणायचे, साधका करता अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत. म्हणजे काय? 8 महिने एवढी मेहनत करायची की चातुर्मास चांगला गेला पाहिजे. म्हटले चातुर्मासात काहीतरी अभ्यास करता आला पाहिजे, याकरता 8 महिने मेहनत करायची. म्हणजे 8 महिने एवढे कार्यक्रम करायचे की 4 महिने एकही करायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे निवांत अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यासाकरता दिलेली ही वेळ आहे म्हणे. म्हणजे अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत. 8 महिने चांगलं वागावं, वर्षा काळाचे 4 महिने सुखात गेले पाहिजेत. पुढं ते म्हणतात, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धः सुखम वसेत. तरुणपणात एवढं चांगलं वागावं की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे.
तरुणपणामध्ये एवढं चांगलं आचरण असलं पाहिजे की उतार वयात आपल्याला तरुणपणात केलेल्या वागण्याचा पश्चात्ताप नाही झाला पाहिजे, किंबहुना तरुणपणात आपण जे काही चांगलं वागलेलो आहे त्याचा आनंद आपल्याला उतार वयात घेता यावा, याकरता तरुणपणात चांगलं वागलं पाहिजे. म्हणून पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. आणि ते शेवटी असं म्हणतात, यावत जन्मने तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. अख्खं जन्मभर एवढं चांगलं वागायचं की पुढच्या जन्मात सुद्धा सुख मिळालं पाहिजे. म्हणजे काय झालं, अख्खा जन्म असा वागायचा, पुढच्या जन्मात सुख मिळालं पाहिजे. तरुण वयात चांगलं वागलो तर आपल्याला म्हातारपणात सुख मिळेल. 8 महिने चांगलं वागलो तर चातुर्मास सुखात जाईल, आणि संपूर्ण दिवस चांगलं वागलो तर संध्याकाळ सुखात जाईल. विठ्ठला विठ्ठला. एवढ्याकरिता म्हणजे चांगलं वागणं हे किती महत्त्वाचं आहे ही पूर्वपीठिका आहे. चांगलं वागणं हे इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला सुखाची कल्पना करता येते. आता हे जे चांगलं वागणं आहे ते तरी कसं असलं पाहिजे. चांगलं वागणं, चांगलं आचरण, चांगला आचार, आचरण पालन, आचारशीलता, हे जे सगळे शब्द आहेत ह्याला अनुसरून चांगलं आचरण असतं तरी कसं, असं जर तुकाराम महाराजांना विचाराल तर तुकोबाराय म्हणतात, चांगलं आचरण कसं असतं मी तुम्हाला सांगतो. चांगलं आचरण या शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, त्यांच्या वाऱ्या सुरू राहू द्या. 2 वाऱ्या झाल्यात आत्तापर्यंत, एक इकडची झाली आणि एक परतीची झाली अशी. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मला म्हणायचं आहे, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे चांगलं आचरण असलंच पाहिजे, पण त्या चांगल्या आचरणाकरिता तुकाराम महाराजांनी 2 निकष घालून दिलेले आहेत. तुकोबारायांचं एक चांगला आचरणाचा निकष हा आपल्या लौकिक व्यवहाराचा आहे, आणि तुकोबारायांचा चांगल्या आचरणाची एक पद्धती पारमार्थिक जीवनाची आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी पारमार्थिक जीवनशैलीला धरून एक आचारसंहिता सांगितली आहे, आणि लौकिक जीवनशैलीला धरून दुसरी आचारसंहिता सांगितली आहे. हे लौकिक आणि पारमार्थिक दोनही पद्धतीची आचारसंहिता तुकाराम महाराज व्यक्त करतात. कशाकरिता? आपल्या जीवनाला माणूसपण प्राप्त व्हावं, किंवा अगदी अभंगाच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण इथपर्यंत पोचण्याकरिता, म्हणजे परमार्थरूपी महाधन आपल्याला प्राप्त व्हावं याकरता चांगल्या आचरणाची तुकाराम महाराजांनी अपेक्षा केली. आणि त्या चांगल्या आचरणापैकी पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला सांभाळता येईल अशी जी काही चांगल्या आचरणाची नियमावली आहे ती तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. अभंगाचं पहिलं काळ
काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. एक 5 गोष्टी तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलेल्या आहेत. यादी पहा तुम्ही. काळ सारावा, हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. पहिले काळ आणि सारावा. काळ सारावा म्हणजे आपण काळ व्यतीत केला पाहिजे, आपण आपला काळ घालवला पाहिजे. कसा घालवायचा तो तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे आपण काहीच नाही केलं तरी तो जाणारच आहे. तो भाग वेगळा आहे. तुम्ही काहीच जरी नाही केलं तरी काळ हा पुढं जाणारच आहे. तो कुणासाठी थांबलाय का आजपर्यंत? काळ कुणासाठी थांबलाय? कुणासाठीच थांबत नाही. काळ कोणाहीसाठी थांबत नाही. कितीही महत्त्वाचं तुमचं काम जरी राहिलेलं असलं तरी काम तुमच्यासाठी काळ तुमच्यासाठी थांबणार आहे काय? हो नाही बोलत चला जरा मानात तरी हलवा ना जरा. नाही तर मी असं समजेन की तुमच्याकरता कदाचित थांबत असेल. असं आहे का? काही नाही. काळ कोणासाठीच थांबत नाही. तो सारखा प्रवाहित होतोय, सारखा त्याचं पुढं जाणं चालूच आहे. म्हणजे काळ हा सरणारच आहे, पुढं तो जाणारच आहे. पण तो कशा पद्धतीनं घालवायचा याची नियमावली तुकोबारांनी घालून दिली. आणि 5 गोष्टी तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. काळ सारावा याच्या पुढे जे सगळे शब्द आहेत त्या सगळ्यांच्या पुढे काळ सारावा हा शब्द लावायचा. म्हणजे कसं? काळ सारावा चिंतने, पुढे जे काय आहे ना, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, या सगळ्या शब्दांच्या पुढे काळ सारावा हा शब्द लावायचा. मोकळं करून देतो. काळ सारावा चिंतने, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा गंगा स्नाने, काळ सारावा देवाच्या पूजने आणि काळ सारावा प्रदक्षिणा तुळशीच्या. बस अशा पद्धतीनं आपला काळ गेला पाहिजे. पहिलं काय? काळ सारावा चिंतने, चिंतनात आपला काळ गेला पाहिजे. बहुतांशी काळ आपला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात जाईल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे अत्यंत सुलभ आहे. ते आपण त्याच्याकरता प्रयत्न करावे ना. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावा. चिंतनाला काय अशी वेळ लागत नाही. प्रत्येकानं नामचिंतन करावं, भरपूर नामचिंतन करावं. त्याला काही वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नामचिंतनाला काही एकच वेळ असली पाहिजे असा काही नियम नाही आहे. ते कधीही करता येतं, कितीही करता येतं, कुठंही करता येतं, वगैरे वगैरे. मोठी सुलभता आहे त्याची. म्हणजे नामचिंतन हे अत्यंत सुलभ साधन असल्याकारणानं ते आपण भरपूर वेळ केलं पाहिजे, भरपूर वेळ करावा. ते हे जे आत्ताच्या कीर्तनाच्या आपण वेळा ठरवून घेतो की नाही, पत्रिकेमध्ये आपण वेळा टाकतो ना, 9 ते 11, 6 ते 8, 7 ते 9, हे आत्ता आलं आहे बरं का. याच्यापूर्वी असं काहीच नव्हतं. म्हणजे याच्यापूर्वी मी पण नव्हतो बघायला. पण अनुभव असा आहे, आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला आमच्या भिवंडीत गेलो तर तिथला यंदाचं त्या सप्ताहाचं सुमारे 107वं वर्ष असेल. 100च्या वरती 107वं वर्ष. आणि जवळपास त्यांच्याकडं मागच्या 75 वर्षाच्या पत्रिका लॅमिनेट केलेल्या आहेत. मागच्या 75 वर्षाच्या पत्रिका त्यांनी ठेवल्यात. आणि ज्या अत्यंत जीर्ण, अत्यंत जुन्या झालेल्या आहेत, अगदी फाटायला आलेल्या आहेत, त्या त्यांनी लॅमिनेशन करून ठेवलेल्या आहेत. त्या पत्रिका त्यांनी मला दाखवल्या. त्याच्यावरून मी सांगतो. कारण त्या पत्रिका जर आम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये अशी काही वेळ नाही दिलेली. त्यांनी स्पष्ट लिहिलं. एवढीच पत्रिका, एवढीच पत्रिका असणार. काय फार मोठा मजकूर असायचा असंही काही नाही. सरळ लिहिलं, सकाळी पारायण, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन, संपलं. बस एवढंच. काय कधी कुठल्या वेळेत किती वेळा असलं काहीच नाही, असलं काहीच नाही. अमुक व्यक्तीचं कीर्तन, बस. आमचे गुरुवर्य त्या ठिकाणी कीर्तनं करायची म्हणून त्यांनी अत्यंत हट्टानं आम्हाला त्या पत्रिका दाखवल्या होत्या. आम्ही ज्या परंपरेत कीर्तनं करतो, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सद्गुरू श्री सावळाराम महाराज म्हात्रे डोंबिवलीकर, सावळाराम बाबांची त्या ठिकाणी कीर्तनं व्हायची. आणि म्हणून मग त्यांनी पत्रिका दाखवली. आम्ही ते वाचलं. पत्रिका काय? अमुक वार, अमुक तारीख, संध्याकाळच्या वेळात हरिभक्तीपरायण सावळाराम बुवा म्हात्रे डोंबिवली यांचं कीर्तन होईल. संपलं. सावळाराम महाराज पण नाही, बुवाच. पूर्वी सगळेच बुवा होते, आत्ता बुवा महाराज झालेत. नाहीतर आता ते पूर्वी असलं काहीच नव्हतं. पूर्वी सगळे बुवाच. मला सांगायचं काय, संध्याकाळी कीर्तन होईल, रात्री कीर्तन होईल असं लिहिलेलं असायचं. काही वेळ नसायची, अजिबात वेळ नसायची तशी. तुळजापूरच्या पुढं आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. एक महात्म्याची मोठी परंपरा आहे तिकडे. त्या परंपरेमध्ये भरपूर वेळाची अशी मोठी कीर्तन परंपरा आहे. कीर्तनाच्या पत्रिकेमध्येच त्यांनी वेळ छापली होती संध्याकाळी 8 ते 10, 8 ते 11, 8 ते, तुम्ही ऐकताय ना, 8 ते 11, 9 ते 11 नाही, 8 ते 11 म्हणजे किती तास? 3 तास कीर्तनाची वेळ. म्हटलं चला बरं आहे बाबा, कुठंतरी मोकळं बोलायला मिळेल.
म्हटलं 3 तास वेळ आहे, हरकत नाही. त्याने बरोबर 7:45ला सुरुवात केली आणि 10:30च्या सुमारास मधलं भजन झालं. विठवा रखमाय हार वगैरे घालायला घेऊन आले आणि तिथल्या त्या प्रमुख महाराजांनी कानात येऊन सांगितलं, महाराज अर्धा तास जास्ती करा म्हटले. म्हणजे 11च्या पुढे, तुम्ही ऐकताय ना, 11च्या पुढे अजून करायचं. म्हणजे किती तास? 3.5 तास. मी त्यांना म्हटलं, आधीच 3 तासाची वेळ तुम्ही दिली आहे, अजून त्यात अर्धा तास करायला सांगता. 3.5 तास कुठे वेळ, एवढा वेळ कीर्तन कसं काय करायचं? त्यांना सांगितलं, नाही महाराज, तुम्ही मुंबईवरून आले ना. मी म्हटलं, म्हणजे मुंबईवरून बाहेरचा कीर्तनकर म्हणून जास्ती वेळ? त्याने नाही, तुमचा गैरसमज झाला म्हटले. तुमचा गैरसमज झाला, तुम्ही मुंबईवरून आले म्हणून 3.5 तास. आमच्या परंपरेचा असता तर 5 तास कीर्तन होतं म्हटले. फरक आहे म्हटले. आमच्याकडं 4-4, 5-5 तास कीर्तन आरामात चालतं म्हटले, कोणी उठत नाही. आमच्याकडे आमच्या गुरुवर्यांची 6 तासाची कीर्तन परंपरा आहे. याचा अर्थ काय आहे? हे आत्ता वेळा आलेल्या आहेत. अन्यथा भगवंताच्या नामचिंतनाकरिता अशी कुठलीच विशिष्ट वेळ नसते. काही स्पेसिफिक त्याला वेळ दिलेली नाही, एवढ्याच वेळेत झालं पाहिजे असं काही नाही. चिंतनासी न लगे काळ, न लगे वेळ, सर्व काळ करावा. सगळ्या काळात आपल्याला नामचिंतन करता येतं. का करायचं? नामचिंतनच का करायचं? तुकाराम महाराजांनी आग्रह धरून काळ सारावा चिंतने असंच का म्हटलंय? बाकीचं का बरं काही सांगितलं नाही? चिंतनच का सांगितलंय? देवाचं चिंतनच करा, देवाच्या चिंतनात काळ घालवा, हा जो तुकाराम महाराज पहिला निकष सांगतात. याच्याकरता माझ्यासमोर 3 महत्त्वाची कारणं आहेत. का बरं देवाचं नामचिंतन सांगितलं असावं? 3 कारणं आहेत, सोपी कारणं आहेत. काय कारण आहे? पहिलं कारण, देवाचं नामचिंतन का करायचं? देवाचं नामचिंतन केल्याने कल्पना केलेले आणि कल्पना न केलेले सगळी फळं तुमच्या पदरात पडतील, म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे. पहिलं कारण. देवाचं चिंतन केल्याने सगळी संकट निघून जातील, म्हणून चिंतन करायचं. दुसरं कारण. आणि देवाचं केलेलं चिंतन देवाला आवडतं म्हणून करायचं. तिसरं कारण. ही 3 कारणं ध्यानात घ्या. एवढी 3च कारणं आपल्याला बघायची. पहिलं कारण काय आहे? सगळी फळं मिळतात म्हणून. दुसरं कारण काय आहे? सगळी संकट जातात म्हणून. आणि तिसरं कारण काय आहे? देवाला आवडतं म्हणून. का करायचं नामचिंतन? पहिलं कारण काय आहे? सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून. दुसरं, संकट जातात म्हणून. आणि तिसरं, देवाला आवडतं म्हणून. पहिलं, सगळी फळं मिळतात म्हणून. दुसरं, संकट जातात म्हणून. आणि तिसरं, देवाला आवडतं म्हणून. पहिलं, तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढंच जात नाही, बोलत चला. पहिलं, सगळी फळं मिळतात म्हणून. दुसरं, सगळी संकट जातात म्हणून. आणि तिसरं, देवाला आवडतं म्हणून. बस राहू द्या. सगळी फळं मिळतात म्हणून पहिलं कारण. सगळी फळं एकत्र मिळतात ना. एकत्र फळ देण्याचं सामर्थ्य कुठल्या साधनात आहे मला सांगा? एका साधनामध्ये, एका साधनामध्ये फक्त एकच फळ देण्याचं सामर्थ्य आहे. एका साधनामध्ये अनेक फळं देण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कुठल्याच साधनाकडे नाही. व्यवस्थाच नाही येत असली. एक साधन एक फळ, बस. एकापेक्षा अधिक फळं बाकीची साधनं देत नाहीत. मी तुम्हाला उदाहरण देईन. रामायणामध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रभू रामचंद्रांचे पिता म्हणजे राजा दशरथ राजाकडं सत्ता आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही त्याला प्राप्त आहे. फक्त एका गोष्टीचं दुःख आहे की त्याला संतान प्राप्ती नाही. पुत्रप्राप्ती नसल्या कारणानं दुःखी झालेला दशरथ राजा वसिष्ठांकडं, विश्वामित्रांकडं गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, सांगायला लागला, बाबा मला पुत्ररत्नाची प्राप्ती नसल्या कारणानं दुःख आहे, त्याच्यामुळे ते दुःख जाईल असं काहीतरी मला उपाय सांगा. मग काय आता उपाय? आता उपाय काय असं विचारल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या. उपाय मी सांगतो की नाही? म्हटले उपाय काय असं विचारल्यानंतर वसिष्ठांनी, विश्वामित्रांनी राजा दशरथाला सांगितलं, पुत्ररत्नाची प्राप्ती हवी. म्हटलं हो. मग उपाय सोपा उपाय आहे. पुत्र कामिष्ठी यज्ञ कर, तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. बरोबर? काही चुकत असेल तर सांगत चला. पुत्र कामिष्ठी यज्ञ कर तर तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होईल. हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं करतो. पुत्र कामिष्ठी यज्ञाकरता सगळी तयारी दशरथ राजानं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केली. सगळी तयारी झाली. अगदी काही दिवसांमध्ये आता तो यज्ञ सुरू करायचाच आहे. एवढ्यात विश्वामित्रांनी येऊन सांगितलं, नाही म्हटले, जमणार नाही. तुला पुत्र कामिष्ठी यज्ञ करता येणार नाही. आता काय, सगळी तयारी झाली म्हटले, आता करायला काय अडचण आहे? अडचण अशी आहे की पुत्र कामिष्ठी यज्ञ करण्याकरता एक स्वतंत्र पुण्याचा साठा गाठीशी असावा लागतो. भरपूर पुण्य असावं लागतं. आणि जेवढं पुण्य पुत्र कामिष्ठी करता असलं पाहिजे तेवढं पुण्य तुझ्याजवळ
नाही. म्हणून तुला पुत्र कामेष्ठी यज्ञ करता येणार नाही. म्हटलं मग आता काय करायचं? म्हटलं काही नाही, दुसरा एक यज्ञ करावा लागेल. कोणता? अश्वमेध यज्ञ करावा लागेल. अश्वमेध यज्ञ कर म्हणजे तुला काय मिळेल? पुण्य मिळेल. हां, त्याला काय कमी पडलं होतं? पुण्य कमी पडलं होतं ना. मग म्हटले अश्वमेध यज्ञ कर की तुला काय मिळेल? पुण्य मिळेल. हां, म्हणजे अश्वमेध यज्ञ केलं तर काय मिळेल? पुण्य. आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ केलं तर काय मिळेल? पुत्र. याचा अर्थ काय झाला? अश्वमेध यज्ञाला पुत्र देता येत नाही आणि पुत्र कामेष्ठी यज्ञाला पुण्य देता येत नाही. एका साधनाला एकच फळ देता येतं, एका साधनाला अनेक फळ देण्याची व्यवस्था कुठंच केलेली नाही, कुठंच नाही. फक्त एक नामचिंतन असं फळ आहे की असं साधन आहे की या साधनामध्ये एकाच वेळेला अनेक फळं प्राप्त करून देण्याची व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. काय अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या तुकोबाऱ्या म्हणतात. सगळी फळं एकत्र मिळतात. सगळी म्हणजे कोणती? तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट केलं, सगळी म्हणजे कोणती? ज्याची कल्पना केली आहे ती फळं मिळतीलच, यात नवल नाही. कल्पना केली म्हणजे देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर जे मागितलंय ते मिळेलच. देवाच्या पुढ्यात जाऊन आपण मागतो की मागत नाही? हो नाही बोला, मागतो ना. देवाच्या पुढ्यात आजपर्यंत काहीच मागितलं नाही असं कोण आहे मला सांगावं? कोणीच नाही. म्हणजे आपण काही ना काहीतरी मागितलेलंच आहे. म्हणजे मागितलेलं जे आहे, ज्याची कल्पना केली आहे ते आपल्याला देव देईल, यात नवल नाही आहे. ज्याची तुम्ही कल्पना पण केली नसेल ना, तेही फळ तुमच्या पदरात पडेल जर भगवंताचं चिंतन केलं तर. बस एवढंच. तुम्ही पहा ना, कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही, अरे याची तर कल्पना पण नव्हती केली आणि हे फळ आम्हाला मिळालं. कसलं फळ आहे ते? नामचिंतनाचं फळ आहे. तुम्ही वारकऱ्याला विचारा बरं, वारकऱ्याला विचारा, पायी चालता चालता त्यानं कल्पना तरी केलेली असते का आज संध्याकाळी बाजरीच्या भाकरी मिळतील म्हणून? कल्पना पण केलेली नसते. ते आपलं चाललेलं असतं. पहिली मालिका झाली, दुसरी मालिका, दुसरी मालिका झाली, तिसरी मालिका, तिसरी मालिका झाली, काकडा झालं व आंधळा, हे आपलं मस्त त्याचं चालू असतं. नाटबीट झाले, सगळं झालं, कल्पना पण नसते ना. अचानक कुणीतरी येतं बाबा, धपाटेच घेऊन येतं, कुणीतरी दहीच घेऊन येतं. कुठून मिळालं? कुठून मिळालं? काही नाही, नामचिंतनाचं फळ आहे. म्हणजे नामचिंतनाचं फळ फक्त बाजरीच्या भाकरी एवढं नाही आहे. फक्त आपल्याला कळावं म्हणून उदाहरण आहे. हो, अकल्पित, ज्याची कल्पना पण केलेली नाही, अशी सगळी तुम्हाला फळं मिळतील. म्हणून मी म्हटलं सगळी फळं एकत्र देण्याचं फळ हे नामचिंतनात आहे, असं आपल्याला चिंतन करता येतं. तुकोबाऱ्या म्हणतात, न भेटे ते भेटो आले आपण, न भेटे
न भेटे ते पण भेटो आले. नुसतं नाही, भेटो आले आपण. आपण म्हणजे आपण हून म्हणजे विनासायास विना प्रयास कुठलीही मेहनत न करता, मराठीत ऑटोमॅटिक भेटेल सगळं तुम्हाला. म्हणजे कुठलेही प्रयास न करता आपण होऊन भेटे आले की नाही. न भेटो ते भेटे आले आपण. कधी करिता चिंतन विठोबाचे चिंतन करिता न भेटे ते आपण भेटो आले, असा त्याचा अन्वय आहे. म्हणून भगवंताचं चिंतन करावं, सगळी फळं एकत्र मिळतात म्हणून पहिलं कारण. दुसरं कारण काय? संकट जातात म्हणून, सगळी संकट जातात म्हणून. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. भगवान परमात्म्याच्या चिंतनाने सगळी संकट जातील. पुराणातली एका वाक्यातली सगळी उदाहरणं पहा. प्रल्हादावर संकट कमी आहेत का? भरपूर आहेत. सगळी संकट प्रल्हादावरची निवारण झाली. कारण काय? त्यानं केलेलं देवाचं चिंतन आहे. द्रौपदीवर संकट आलं नाही का? आलेलं आहे, पण तेही संकट निवारण झालं. कारण काय? देवाचं चिंतन आहे. म्हणजे देवाचं चिंतन केलं की संकट निघून जातात, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण काय मला सांगावं? देवाला आवडतं म्हणून देवाचं चिंतन का करायचं? ते देवाला आवडतं म्हणून देवाचं चिंतन करायचं. आवडे देवाचे ऐका प्रकार. काय प्रकार? नामाचा उच्चार, रात्रंदिवस परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं, हा प्रकार त्याला पसंत आहे. देवाला ते आवडतं की नाही? दुसरं एक प्रमाणे सगळ्यांच्या परिचयाचं. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. इथं अखंड चिंतन विठोबाचे खरं आहे, पण ते देवाला आवडतं हे कुठं आहे? गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते देवाला आवडतं कशावरून? काही नाही, या चरणामध्ये जरी ते दिसत नसलं तरी वरच्या चरणात दिसतं. म्हणून एका चरणाचा अर्थ लावायचा म्हटलं की सगळी चरणं बघावी लागतात. तुकोबारायांचे अभंग एवढे समृद्ध आहेत. एक चरणाचा अर्थ लावायचा असेल तर सगळी चरणं पाहायची असतात. म्हणजे एक चरणाचा अर्थ लावण्याकरता अख्खा अभंग बघायचा. एक अभंगाचा अर्थ लावायचा असेल तर अख्खं प्रकरण बघायचं. आणि एका प्रकरणाचा अर्थ लावायचा असेल तर अख्खी गाथा बघायची असते म्हटले, तरच तो अर्थ लागतो. नुसते दोनच अभंग पाठ करायचे त्याच्याने अर्थ लागत नाही म्हटले, ते जमत नाही. त्याच्याकरता सगळं बघायचं. मग हा अभंग पण सगळ्यांच्या परिचयाचा आहे की ना. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. इथं आपलं तात्पर्य आहे. तयाचा हरिख वाटे देवा. हरिख शब्दाचा अर्थ होतो आनंद, किंवा हरिख शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. तयाचा हरिख वाटे देवा, त्यांच्याबद्दल देवाला आनंद वाटतो.
याचा अर्थ काय आहे? त्यांच्याबद्दल देवाला आनंद वाटतो. आता त्यांच्याबद्दल म्हणजे कुणाबद्दल? त्यांच्याबद्दल म्हणजे कुणाबद्दल? मग पहिल्या चरणापासून लावायचं. आपुल्या हिता जो असे जागता, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, तयाचा हरिक वाटे देवा. आणि अखंड चिंतन विठोबाचे, तयाचा हरिक वाटे देवा. बस इथं देवाला ते आवडतं. म्हणजे देवाला देवाचं केलेलं चिंतन आवडतं, म्हणून आपण देवाचं चिंतन करायचं आहे. या 3 कारणांना जरी डोळ्यासमोर ठेवून आपण चिंतन केलं तरी पण तुकाराम महाराजांचा एक नियम पूर्ण होईल. कोणता? काळ सारावा चिंतने. दुसरं काय? काळ सारावा एकांतवासी. एकांतवासात काळ गेला पाहिजे. बरं एकांतवासात कशा करता? आता हे पहिल्यासोबत सगळं जोडा तरी लागतं बरं का. एकांतवासात कशा करता काळ गेला पाहिजे? पहिलं काय करायला सांगितलं होतं? चिंतन. ज्याला चांगलं चिंतन करायचं आहे त्यानं कुठं राहिलं पाहिजे? एकांतातच राहिलं पाहिजे. चांगलं चिंतन एकांतातच होतं, लोकांतात चिंतन होत नाही. तुम्ही ध्यानात घ्या. लोकांतात चिंतन, लोकांतात भजन होईल, लोकांतात गजर होईल, लोकांतात जयघोष होईल, लोकांतात नामघोष होईल, लोकांतात जय जयकार होईल, पण लोकांतात चिंतन नाही होणार, स्मरण नाही होणार. नामस्मरण नामचिंतन याच्याकरता एकांतच असला पाहिजे. कीर्तनाकरता जरी तुकाराम महाराज देहूगावात राहिले, तुकाराम महाराज लोहगावात गेले, तुकाराम महाराज पुण्यात गेले, सगळीकडे जरी तुकाराम महाराज कीर्तनाकरता फिरत असले, जरी भजनाकरता तुकाराम महाराज लोकांमध्ये राहत असले, तरी जेव्हा तुकाराम महाराजांना नामचिंतन करावं वाटायचं तेव्हा मात्र तुकाराम महाराज भंडाऱ्यावर जायचे की नाही, भामचंद्र गाठायचे की नाही? का बरं? तिथं काय आहे? एकांत येणे सुखे रुचे, एकांताचा वास. आम्हाला एकांत बरा वाटतो म्हणे. नामचिंतन करण्याकरता एकांत हवा. जास्तीत जास्त नामचिंतन नाही. एखादा जर साधक आहे ना, तर त्या साधकाला यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर सगळा काळ त्यानं साधना करत असताना एकांतातच केली पाहिजे. कोणतीही साधना एकांतात करण्याने उत्तम फळ प्रदान करते बरं का. कुठली पण साधना घ्या. अभ्यास करायचा आहे तर तो लोकांमध्ये जाऊन केलेला चालतो का मला सांगा? नाही. अभ्यास कुठं करायचा आहे? एकांतात करायचा आहे. अभ्यास करायचा आहे म्हणून दप्तरातून वह्या पुस्तकं काढली, काय रायटिंग पॅड वगैरे काढलं, पेन पेन्सिल सगळं काही घेतलं, कंपास विंपास घेतले आणि हॉलमध्ये सगळेजण टी व्ही बघत होते की नाही तिथं जाऊन बसला. चालतंय काय अभ्यासाला? नाही. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यानं एकांतातच राहिलं पाहिजे. एकांतात राहून अभ्यास करावा, एकांतात राहून उपासना करावी, एकांतात राहून साधना करावी, किंबहुना एकांतात राहून चिंतन करावं. कारण एकांतात चिंतन चांगलं होतं, प्रतिबंध निर्माण होत नाही, बाधा निर्माण होत नाही. अखंड एकांती बैसणे, एकांत बसावं. भरपूर वेळा काय साधना करायची ती करावी, पण एकांतातच केली पाहिजे. एकांतात केलेली साधना फळ देते. म्हणून तुकाराम महाराजांनी एकांतवास सांगितलाय. काळ सारावा चिंतने, तसं काळ सारावा एकांतवासी. पुढं काळ सारावा गंगा स्नाने. गंगा स्नाने काळ. आता हे कसं काय शक्य आहे मला सांगा? गंगा स्नाने काळ सारावा. काळ सारायचं म्हणजे रोज गंगा स्नान कुठून आणायचं मला सांगावं? एखादा दिवस ठीक आहे बाबा आम्ही जाऊ कधीच तरी एखाद्याला असं वाटतं आता फारच गरज पडली, आता जावंच लागेल गंगेत स्नानाला. कळतंय ना आपल्याला? साठा वाढलाय आता जाऊन बुडी मारावीच लागेल. भरपूर वाढलेलं कमी करावंच लागेल. म्हणजे आता पाप तर धुवावी लागतील की नाही, म्हणून मग गंगेत जातो आणि स्नान करतो, बुडी मारतो. ते कधीतरी एकदा ना, कधीतरी एकदा जाईल गंगेत स्नान करेल. एखाद्या वेळेला गंगेत जायचं स्नान करायचं ठीक आहे. रोज कुठून करायचं? रोज गंगा स्नान कसं करायचं? रोज गंगा स्नान घडणं शक्य आहे का मला सांगा? हो नाही बोला जरा. शेवटची 15 मिनिटं आहेत, माना हलवा ना. शक्य आहे का रोज गंगा स्नान? रोज गंगा स्नान मग करायचं कसं? मी तुम्हाला एक उपाय सांगतो. माझ्याकडे आहे एक उपाय.
तसा मी उपाय सांगणारा नाही आहे, उपायवाला बाबा मी नाही आहे. बरं, ते तुम्ही ध्यानात घ्या. पण हे बाबा हे काही तुकोबारायांच्या वचनानुसार काही उपाय सांगता येतात. काय उपाय आहे? गंगा स्नान रोज घडावं याच्याकरता माझ्याकडे एक उपाय आहे. सांगू का? तुम्ही म्हणत असाल तर सांगतो, नाही पण करणार असाल तर सांगतो. नुसतं सांगून तरी काय फायदा आहे? तुम्ही सगळ्यांनी केला पण तर पाहिजे ना. केला तर करणार का? नक्की. म्हणजे ऐकण्याच्या आधी हो म्हणण्याची तुमची पूर्ण खात्री आहे? नक्की करणार ना? बरं, ऐका. रोज गंगा स्नान घडावं. काय पर्याय आहे? रोज गंगा स्नान घडावं असं वाटत असेल, तुम्ही फार कान लावून ऐकताय पण करा. रोज गंगा स्नान घडावं याच्याकरता एक सोपा पर्याय काय? गळ्यात तुळशी माळ घालून घ्यायची, बस. याच्यापेक्षा सोपा पर्याय नाही. याच्यापेक्षा करणार का ते सांगा आता हो म्हणा. आता कोण कोण हो म्हणते मला सांगा. सगळे हात वर करा बरं. अगोदर असलेल्यांनी नका करू. ते मला माहिती आहे बाबा. काय फक्त तुम्ही जागे झाले एवढंच काय ते. आता काय कोण करणार सांगा ना. हे केलं पाहिजे. उशिरा जागे आधीच तुळशीची माळ नंतर तर घालावीच लागणार आहे. त्यात नवल काय आहे? ती लवकर घातलेली काय वाईट आहे? लवकरात लवकर तुळशी माळ घालावी. तुळशी माळ घातल्याने रोज गंगा स्नान. तुम्ही मला काय संबंध आहे? थोडा संबंधही सांगून जातो, संगती सांगून जातो. तुळशी माळ घातल्याने गंगा स्नान होतं. कसं होतं? सोपं आहे. तुळशीची माळ ज्या शरीरावर आहे त्या शरीरानं रोज स्नान करत असताना तुळशीच्या मण्यावरून तुमच्या शरीरावर गेलेलं पाणी हे गंगा स्नानाचंच पुण्य देतं. म्हणून तुळशीची माळ घालावी, गंगा स्नान तुम्हाला होईल. एक पहिला पर्याय. अजून मी पर्याय सांगतो. काही सोपे पर्याय आपल्याकडे आपल्या पाठांतरातल्या. वाच्य म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. काही नाही. रोज सकाळी स्नान करत असताना प्रत्येक वेळेला अंगावर पाणी घेत असताना कसलं स्मरण करायचं? गंगेच यमुनेचैव असं म्हणायचं रोज. पण एखाद्या दिवशी विसरलात तर म्हणून मी म्हटलं तुळशी माळ घालाय सोपं आहे. जास्त सोपं आहे. गंगेचं नामचिंतन करावं. गंगेचं चिंतन स्नान करत असताना केलं. रोज गंगा स्नान आहे. आणि हे दोन्ही जर जमणार नसतील, अजून अत्यंत सोपा पर्याय सांगतो. ज्ञानोबरायांच्या वचनानुसार बोलतो. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे जिये तिये सेवेसी शिर शरीरे लोण कीजे. म्हणजे आपल्या घरात असलेले माता पिता म्हणजेच दैवत आहेत. आणि त्या दैवतांच्या चरणाचं दर्शन म्हणजे सगळ्या तीर्थांच्या स्नानाचं पुण्य देत असेल तर त्यांचं रोज दर्शन घेणं हे रोज गंगा स्नानाच्या बरोबरचं आहे. एवढं पण आपण केलं पाहिजे. म्हणून मी म्हटलो गंगा स्नान कसं अशा पद्धतीनं करता येईल. काळ सारावा गंगा स्नाने. पुढं काळ सारावा देवाच्या पूजने. देवाचं पूजनामध्ये आपण थोडा काळ घालावा. देवाचं पूजन करणं ही पण एक प्रकारची भक्तीच आहे की नाही. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये इतर सगळ्यांच्या भक्तीच्या व्याख्या सांगत असताना आचार्य शांडिल्य महर्षींचं एक भक्तिसूत्र असं सांगितलं आहे. पूजादिश्वानुरागः इति कोणाचं रे? नाही ते गर्गाचार्यांचं आहे. पूजादिश्वानुरागः इति गर्गः. ते त्याला शिकवलेलं म्हणून घेतलं बरं का. ते पूजादिश्वानुरागः इति गर्गः गर्गाचार्यांचं मत आहे. आत्मरत्याविरोध हेनेती इति शांडिल्यः ते शांडिल्यांचं. म्हणजे गर्गाचार्यांचं मत काय आहे तर पूजादिश्वानुरागः पूजेच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाचा अनुराग म्हणजे पूजेच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाचं प्रेम याला काय म्हणतात? भक्ती. कोण म्हटलं? गर्गाचार्य म्हटले. गर्गाचार्यांनी जर पूजेच्या ठिकाणी अनुराग असणं याला भक्ती असं म्हटलं असेल तर रोज देवाचं पूजन आपण केलं पाहिजे. देवाच्या पूजने. आणि शेवटचं काय? प्रदक्षिणा. तुळशीच्या काळ सारावा तुळशीच्या प्रदक्षिणे. तुळशीच्या प्रदक्षिणा घालाव्या. देवाचं पूजन झालं की थोडंसं पाणी तुळशीला अर्पण करावं. आणि आपली तुळस जर आपल्या अंगणात असेल, तुळशी वृंदावन, प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर प्रदक्षिणा घालावी. तुळशी मातेला प्रदक्षिणा घालावी आपण. अर्थातच हे त्यांच्याकरता आहे ज्यांची तुळस अंगणात आहे. आता ज्यांची तुळसच बाल्कनीत आहे तर कुठून प्रदक्षिणा घालणार मला सांगावं. आम्हाला माहिती आहे ते अवघड आहे. मग अशा वेळेला काही नाही, फक्त पाणी घालायचं मनोमन तुळशी मातेला प्रार्थना करायची. बाबा मनोमनच प्रदक्षिणा घालतो पण घालतो.
मनोमन का होईना पण घालावे. प्रदक्षिणा तुळशीच्या काय काय घडलं पहिल्यापासून चिंतन करा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या या 5 प्रकारची आचरणशीलता तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. आपला परमार्थ यथासांग होऊन परमार्थरूपी महाधन प्राप्त व्हावं याकरता. आणि त्याच करता जर आपल्याला आपल्या लौकिक जीवनातून परमार्थतेकडे वळायचं असेल तर लौकिक जीवनाचा आचार कसा असावा. अभंगाचं दुसरं चरण. अल्पार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांनी मनुष्याच्या जीवनाला मनुष्यपणा प्राप्त व्हावा किंवा आपल्याला परमार्थरूपी महाधन प्राप्त व्हावं याच्याकरिता काही उपाय किंवा काही आचारसंहितेची नियमावली जी या अभंगातून सांगितलेली आहे त्याचं चिंतन आपण करत आहोत. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी 5 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या 5चं चिंतन करून झालं. आता दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज आणखी 5 गोष्टी आपल्याला सांगतात. पहिल्या चरणातल्या 5 आणि दुसऱ्या चरणातल्या 5. पहिल्या चरणातल्या 5 संपायला 11 वाजलेत. पुढचा अजून 3ही चरणं बाकी आहेत. मी सगळ्याचा विस्तार करणार नाही आहे पण परत कधीतरी आलो तर याच अभंगाचं चिंतन करू आपण. फक्त तुम्ही मला सांगायचं की पहिल्या चरणातलं सगळं लक्षात आहे मग मी पुढच्या चरणातलं सांगेन. पुढच्या चरणात या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज अजून 5 गोष्टी सांगतात. युक्त आहार विहार नेम इंद्रियांचे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण या 5 गोष्टी आणखी तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या आहेत. युक्त आहार 1, युक्त विहार 2, नेम इंद्रियांशी सार 3, नसावी बासर निद्रा 4 आणि नसावे बहुभाषण 5. या 2 गोष्टी या 2 गोष्टी शेवटच्या चरणाकडे आपल्याला लावता येतात. म्हणजे या 5 गोष्टी असल्या पाहिजेत. आहार युक्त असावा. बरं तुम्ही सुरुवात करताना अल्प म्हटले तरी पण चालेल आपल्याला. फक्त ते तुकोबारांनी नाही म्हटलं म्हणून म्हणता येत नाही. नाही तर मग आपलं अल्पच असलं पाहिजे तसं. आहार किती असावा? अल्प थोडाच असावा. आपण पहा पुराणामध्ये पहा अगदी अलीकडं पण जर तुम्ही पाहाल कितीतरी महात्म्य असेल की जे फार आहार घेत नाहीत. युक्त आहार म्हणजे किती निर्वाहापुरते
अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे जेवढ्याने शरीराचा उदरनिर्वाह भागणार आहे तेवढंच फक्त आहार घ्यायचं. अति आहार घ्यायचा नाही, अति आहार घ्यायचा नाही, जास्त आहार घ्यायचा नाही. अलीकडं आहाराचे काही नियमच राहिले नाही बरं का. आहाराचे काही नियम नाही. माणूस जेवढं 6 वाजता जेवतो तेवढंच माणूस रात्री 2 वाजता पण जेवतो. तुम्ही फक्त द्या की जेवायला आम्ही तयारच आहोत. मला फार नवल वाटतं, आषाढीचा 16 झाला की ते द्वादशीला घरी यायची घाई असते बघा. कसं आपल्या परिसरातलं काय आहे की नाही मला माहिती नाही. ते द्वादशीला घरी येण्याची जी घाई असते ना, उपास सोडायची घाई असते. मी काही धर्मशाळा अशा बघितल्या सकाळी 6ला पंगत बसलेली असते. सकाळी 6ला, हे लक्षात घ्या, सकाळी 6ला पंगत बसलेली असते. सकाळी 6ला. एरवी घरी किती लोक सकाळी 6ला जेवतात मला नाही माहिती, पण तेव्हा सकाळी 6ला बसतील म्हणजे कधीही द्या, खायला तयार होत आम्ही, फक्त द्या असलं नाही. आहाराचे काहीतरी नियम आहेत. आयुर्वेदाने स्वतंत्रपणे आहाराचे काही नियम सांगितलेले आहेत. तुकाराम महाराजांचं वचन काय? युक्त. युक्त म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढंच, जेवढ्यानं उदरनिर्वाह चालणार आहे तेवढंच आपण फक्त आहार घेतला पाहिजे, अति आहार घ्यायचा नाही. आता आहारात कुठला आहार घ्यायचा? शुद्ध आहार घेतला पाहिजे. शुद्ध आहारात कोणता घ्यायचा? सात्विक, राजसी, तामस. पुन्हा भगवंतानं त्याचे 3 प्रकार केले असतील तर त्यातला भेद काय आहे असा स्वतंत्र विस्तार आपल्याला करता येतो. पण आहार युक्त असावा. एक, जसं आहार युक्त असावा तसा विहारसुद्धा युक्त असला पाहिजे. विहार म्हणजे काय? फिरणं. विहार म्हणजे काय? फिरणं. म्हणजे चांगलं खाणं तसं चांगलं फिरणं असलं पाहिजे. बरं, चांगलं फिरणं म्हणजे काय? चांगलं फिरणं म्हणजे काय मला विचाराल तर माझ्या दृष्टीनं 2 गोष्टी आहेत. चांगलं फिरणं म्हणजे काय? चांगलं फिरणं म्हणजे चांगल्या ठिकाणी फिरणं आणि चांगल्याच्या सोबत फिरणं म्हणजे चांगलं फिरणं. ध्यानात घ्या. चांगल्या ठिकाणी फिरायचं आणि चांगल्याच्या सोबत फिरायचं याला चांगलं फिरणं म्हणा. युक्त आहार, युक्त विहार. पुढं नेम इंद्रियांशी सार. आपण आपल्या इंद्रियांना काय करायचे? नेम घालून द्यायचे. आपापल्या इंद्रिय त्यांची कर्म करणारच आहेत, पण त्यांच्या त्या कर्माच्या व्यतिरिक्त परमार्थाकरिता सुद्धा त्यांचं काहीतरी कर्तव्य आहे असं त्यांना आठवण करून देण्याकरिता आपण आपल्या इंद्रियांना काहीतरी नियम घालून दिले पाहिजेत. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. हे सगळे काय आहेत? हे सगळे आपल्या इंद्रियांना घालून दिलेले नियम आहेत. अगदी इंद्रियांना म्हणजे बाह्य इंद्रियांना सुद्धा आणि मनासहित अंतर इंद्रियाला सुद्धा नेम घालून दिले असतील तर नेम इंद्रियांशी सार. पुढं नसावी बासर निद्रा. तो निद्रा अलीकडे घ्यायचा. नसावी बासर निद्रा. बासर म्हणजे मुक्काम. बासर शब्दाचा अर्थ काय? मुक्काम. आपलं राहण्याचं ठिकाण त्याला काय म्हणतात? मुक्काम. ते पत्ता देत असताना तुम्ही काय देता? मुक्काम, निगडोल असं देता की नाही? राहणार, हल्ली मुक्काम. मुक्काम म्हणजे बासर असा त्याचा शुद्ध मराठीत शब्द आहे. मग बासर म्हणजे नसावी बासर निद्रा. आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जसे आपण निवांत झोपतो तशी जास्त झोप नसली पाहिजे. आपल्या घरची झोप कशी असते मला सांगा ना? निवांत. कोण उठवायला आहे का? नाही. कोण? सगळ्यांची नाही, आमची झोप निवांत असते. याला कारण आम्ही निवांत घरी पोचतो. त्यामुळे झोप पण थोडी निवांतच घ्यावी लागते की नाही? आता कीर्तन संपलं की तुम्ही किती वाजता घरी पोहोचणार? बोला. अर्ध्या तासात घरी पोहोचणार. आणि मी कधी पोहोचणार? सकाळी 3-3:30 वाजता ना. आणि तोपर्यंत तुम्ही सगळे जागे राहणार की नाही? तुम्ही सगळे मला फोन करत राहणार की नाही? महाराज पोचले का? महाराज पोचले का? तुम्ही पोचले असाल तरच आम्ही झोपतो असं म्हणणार की नाही? होतं म्हणा. मला माहिती आहे तुम्ही काही म्हणत नाहीत, मला काही फोन करत नाहीत, पण हो म्हणायला काय हरकत आहे? नसावी बासर निद्रा. मुक्कामाच्या ठिकाणी जसं निवांत झोपतो तसं साधकांना निवांत झोपायचं नाही. एक समीकरण सांगतो मी थांबणार आहे. ज्याला यश पाहिजे त्यानं झोपेची अपेक्षा करायची नाही आणि ज्याला झोप पाहिजे त्यानं यशाची अपेक्षा करायची नाही. बस संपलं. एवढं सोपं आहे. ज्या विद्यार्थ्याला यशाची अपेक्षा आहे ना त्यानं झोपेची अपेक्षा करायची नाही आणि ज्याला भरपूर झोप पाहिजे त्यानं आपल्या यशाची अपेक्षा करायची नाही. प्रसिद्ध झालेले जेवढे म्हणून कलाकार आहेत, जेवढे म्हणून अभ्यासू मंडळी आहेत, जेवढे विचारवंत आहेत ना त्यांना तुम्ही त्यांचं पूर्व आयुष्य विचारा. कमीत कमी सुख त्यांनी भोगलेलं असतं. विद्यार्थी दशेत कमीत कमी सुख भोगलं की जास्तीत जास्त यश मिळतं आणि विद्यार्थी दशेत जास्तीत जास्त सुख भोगलं की यश मिळतच नसतं. म्हणून कमीत कमी झोप असावी. नसावे बासर निद्रा. तसं शेवटचं आहे नसावे बहुभाषण नसावे. जास्त बोलायचं नाही म्हणजे कसं काय? किती बोलायचं?
थोडं बोलायचं. मितुले आणि रसाळ ज्ञानोबाऱ्या म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे थोडं बोलायचं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडं बोलायचं, थोडं बोलायचं. मी थोडंसं पुढचं बोलणार आहे माऊलींच्या वचनाला अनुसरून बरं का. थोडं बोलायचं पण गोड बोलायचं, हे पण ध्यानात घ्या. काही लोक थोडंच बोलतात, ते थोडंच बोलतात पण असं बोलतात ना की पुढचे 8 दिवस तिथं भांडणं लागली पाहिजेत. एवढं थोडंच बोलतील, जास्त बोलत नाहीत पण भांडणं लावून जातील. नाही नाही, थोडं बोलायचं पण गोड बोलायचं, गोड बोलणं असलं पाहिजे. त्यामुळे बहुभाषण नसावं, थोडं असावं. वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुकोबाऱ्या म्हणतात त्याप्रमाणे. हे सगळे 10 नियम पाळले तर मिळणार काय आहे? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. आपल्याला परमार्थरूपी महाधन प्राप्त व्हावं याच्याकरता हे वर सांगितलेले सगळे उपाय आहेत. आणि हे सगळे उपाय जर आपण केले, त्यानुसार परमार्थरूपी महाधन प्राप्त झालंच, तर ज्या देवाच्या कृपेने हे परमार्थरूपी महाधन प्राप्त झालंय त्याच्या प्रसन्नतेकरिता आपण काय करावं? तुकोबाऱ्या म्हटले अभंगाचं शेवटचं. देह समर्पिजे देह
युक्त आहार विहार नेम इंद्रियांचे सार नसावे बासर निद्रा बहो भाषण. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ निगडोल ग्रामस्थांपैकी सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक मंडळी, मातृभगिनी वर्ग, सगळाच तरुण वर्ग की ज्यांनी एकत्र येऊन आपला हा उत्सव या ठिकाणी समृद्धपणे संपन्न करत आहात. 25व्या वर्षातला उत्सव आपण संपन्न करत आहात. समस्त ग्रामस्थांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. परिसरातून उपस्थित झालेला भाविक वर्ग, श्रोता वर्ग त्यांची आभार व्यक्त करतो. या कीर्तनाकरिता उपस्थित असलेली सगळीच गुणीजन अशी टाळकरी मंडळी आहेत. टाळकऱ्यांची अनेक आभार. सगळीच गायक मंडळी आहेत. सगळीच गायक मंडळी अत्यंत उत्तम आहेत. कीर्तनाला पूरक पोषक अशी साथ करणारी सगळी मंडळी आहेत. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. सगळ्यांचा माझा परिचय नाही आहे. हरिभक्तिपरायण आकाश महाराज अडसूळ हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांचा माझा परिचय आहे. त्यांना आम्ही अनेक वेळा पाहत असतो. त्यांनी आम्हाला अनेक वेळेला साथ केलेली आहे. म्हणून आकाश महाराज असतील, पूजनीय महाराज असतील, या बाजूची सगळी भजनी मंडळी असतील, ही सगळीच अत्यंत गुणीजन मंडळी आहेत. त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मृदंगाची साथ केली ती हरिभक्तिपरायण माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची अनेक आभार व्यक्त करीन. हार्मोनियमची चांगली साथ मिळाली म्हणून त्यांची आभार व्यक्त करतो. उत्तम अशी साऊंड सिस्टीम आपली प्राप्त झाली म्हणून तुमची आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे आमचं बरं चाललं आहे. म्हणजे आमचंच नाही, तुम्ही बऱ्याच लांबपर्यंत आवाज पोचवताय. मी तुम्हाला म्हणेन एवढा लांब नका पोचवू, त्यांना जरा मंडपात येऊ द्या, म्हणजे त्यांना चांगलं ऐकता येईल बस. नाहीतर उत्तम पद्धतीनं आपण साऊंड ऑपरेटिंग केली म्हणून तुमची आभार व्यक्त करीन. दोनही मंडळी की ज्यांनी आपला हा सोहळा यूट्यूबवरती लाईव्ह केला असेल किंवा नंतर पोस्ट करणार असतील, मी त्यांची अनेक अनेक आभार व्यक्त करीन. कुठले 2 चॅनल आहेत आपले? माऊलीचा दास आणि बालाजी. फक्त बालाजी? हां, बालाजी टी व्ही चॅनल. बालाजी टी व्ही चॅनल आणि माऊलीचा दास हे दोनही यूट्यूब चॅनल्सवर आपल्याला हे कीर्तन श्रवण करायला मिळेल. मला वाटतं माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलला अगोदरच माझी बरीच कीर्तनं असतील, कारण नाशिक परिसरामध्ये ते असतात अनेक वेळेला आणि आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. मी फक्त बालाजी का याच्याकरता विचारलं की बालाजी आम्हाला बरंच काही काही देतात तर म्हटलं मग आपलं कसं आहे म्हणून आपण विचारून घेतलं. असं आहे, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. अत्यंत म्हणजे 2 तासापर्यंत जशी आपण सगळी मंडळी, मला फार नवल वाटतं बरं का, कौतुक वाटतं ह्या सगळ्या सेवा देणाऱ्या मंडळींचं. इथं कीर्तन म्हणून कीर्तन ही श्रेष्ठ साधना काय, इथं एकट्याचं खेळच नाही आहे की नाही, एकट्याच आहे. मी एकटाच बोलतो असं नाही. मी एकटा जर बोलत असेल तर तुम्ही सगळे एकटक ऐकत असता. ही टाळकरी मंडळी कधी भजन सुरू होतं आहे, कधी आम्ही टाळ वाजवतो याच्या प्रतीक्षेत राहतात. गायक मंडळी प्रत्येक वेळेला कधी आम्ही साथ करतो याच्या प्रतीक्षेत असतात. आवाज कमी जास्त होतो की काय याच्याकरता ती मंडळी ऑपरेटिंग करता चाणाक्ष पद्धतीनं असतात. 2 तास ही मंडळीसुद्धा उभं राहून व्यवस्थितपणे कॅमेरा हँडल करत असतील तर प्रत्येकाची सेवा ही अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं संपन्न झाली तरच 2 तासाचं कीर्तन चांगलं होतं बरं का. म्हणून ह्या सगळ्यांचं एक जी सामूहिक साधना आहे की नाही त्याच्याकरता मी तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. ब्रह्मलीन वैकुंठवासी सद्गुरू श्री दामोदरजी महाराज खेडगावकर यांचं जे पाचोऱ्याचं आश्रम आहे, पाचोऱ्याच्या आश्रमाची सगळीच जबाबदारी ज्यांच्याकडं आहे अशा आमच्या भगिनी हरिभक्तिपरायणा मनीषाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीषाताई आपण मागे बसलात फार, परंतु हरकत नाही, तिथपर्यंत नजर पोचेल एवढा मला चष्मा आहे. त्याच्या पलीकडचं मला काही दिसत नाही, तिथपर्यंत तरी दिसतं. आपण लांबून प्रवास करून इथपर्यंत आलात म्हणून ताईंचे मी अनेक आभार व्यक्त करीन. अन्य सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातील मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील, तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. या इथपर्यंत या गावापर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून झाला हरिभक्तिपरायण किशोर भाऊ जगताप, मी त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करीन. ते जरी जगताप असले तरी त्यांनी मला फारसा ताप दिला नाही म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
कारण नाहीतर फार गडबड गोंधळ असते. बाबा कुठपर्यंत आलात की नाही, येत आहे की नाही. त्यांनी बरोबर टप्प्याटप्प्यानं फोन केले. एक 4 वाजता फोन केला, लगेच 6 वाजता फोन केला, पुन्हा 8 वाजता फोन केला. त्यामुळे त्यांना माहिती होतं आता इथपर्यंत आले असतील. एवढी हुशार तर आयोजक मंडळी झालीत आता कीर्तनकाराच्या बद्दल बरं का. किशोर भाऊ या त्यांच्या माध्यमातून संपर्कातून इथपर्यंत आलो. म्हणजे तुषार भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची मी आभार व्यक्त करेन. उपस्थित सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. चालू असलेला हा 25व्या वर्षातला आपला हा जो उत्सव आहे अनेक वर्षांच्या पर्यंत समृद्धपणे पुढे जात राहावा अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. निवृत्ती राया